मुंबईची एक तऱ्हा, दुसरी तऱ्हा चंद्रपूरची, तिसरी तऱ्हा छत्रपती संभाजीनगरची. तिथेही काही ठरता ठरेना. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना युतीबाबतचा निर्णय अजून झालेला नाहीये. स्थानिक नेत्यांच्या बैठका होत आहेत, तोडगा काही निघत नाहीये. एकीकडे महानगरपालिकेसाठी तिकीट मिळावं म्हणून उत्सुक असलेले कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे बैठकांवर बैठका करणारे नेते असं चित्र संभाजीनगरमध्ये. या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बघूयात. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपच्या युतीचा तिढा सुटणार तरी कधी, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण युतीच्या चर्चेसाठी होणाऱ्या बैठका आता निष्फळ ठरतायत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या आतापर्यंत 3 बैठकाही झाल्या, मात्र त्यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला नाही. आणि त्याला कारण आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयानंतरच छत्रपती संभाजीनगरचा तिढा सुटणार, स्थानिक नेत्यांची महायुतीमध्ये लढवण्याची इच्छा, वरिष्ठ पातळीवरच्या निर्णयाची प्रतीक्षा. महानगरपालिकेसाठी जागा वाटपाचा प्रस्ताव शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपसमोर ठेवल्याचं कळतंय. जर आपण युतीत लढलो असतो तर आणखीन जागा वाढल्या असतात, हे तेवढं सत्य आहे. परंतु याच्यापासून आम्ही धडा घेतला पाहिजे. येणाऱ्या सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढल्या पाहिजे आणि कोणताही एकमेकांमध्ये खटके उडणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. नुकताच नगर परिषदेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. असं असल्यामुळे जिल्ह्यात त्यांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता पुढचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. आता जसं माननीय शिरसाट साहेबांनी सांगितलं की 50% जागांवर आमची चर्चा झाली, त्याच्यात आमचं सोल्युशन निघालेलं आहे. आणि बाकीच्या 50% काही ठिकाणी दोघांचे इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावर अधिक अजून चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही लवकर सोल्युशन काढू. शिवसेना आणि भाजपची चौथी महत्वाची बैठक येत्या काही दिवसात पार पडेल. त्यामध्ये तरी युती आणि जागा वाटपाचाही तोडगा निघणार का, याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.